मावली दोनों ही दिग्गज टीम एक तरफ आप देख सकते हैं मयूर एक दूसरे छोर पे इस बीच सूरज राम दोनों ही एक जबरदस्त बल्लेबाज हमको इस मैदान पर देखने मिल रहे हैं और गेंदबाजी की भूमिका इस बीच गेंदबाज कृपया विनंती असणार आहे दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी संरक्षण कक्षात इस बीच पहली अंपायर का सिग्नल आ चुका है। पहली गेंद लेकर तैयार इस बीच मनीष सर गेंदबाजी करेंगे एलआईजी की तरफ से हाई विंड के बल्लेबाज मयूर के लिए पहली गेंद बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस बीच तारामंडल में गेंद जाती हुई सीधा 6 रनों के लिए क्या बात है। पहली गेंद पर आक्रामक रूप देखने मिला इस बीच बल्लेबाज का। खूपच चांगल्या प्रतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर मात्र घणाघाती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। उत्तुंग असा हँडसम षटकार पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केले तर फलंदाज याने लॉंगॉनच्या दिशेने लावलेला हा एक घणाघाती षटकार पहिल्या चेंडूवर मात्र 6 धाव फलकावर पाहायला मिळतात। स्ट्रायकिंग रेंजवर आपण पाहू शकता मयूर पुन्हा एकदा सुद्धा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। कुठेतरी चेंडूची उचल केली जाईल फेक केली जाईल तर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 7 धाव फलकावर पाहायला मिळतात। सुरेख कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज याचं। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर निर्धाव चेंडूची एका धावेने समाधान मानावं लागते। चेंडूची उचल केली जाईल फेक केली जाईल। तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज। काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक। दुहेरी तलवारीचा उपयोग लगा तो आबाद नहीं तो बर्बाद निर्धाव चेंडूची सांगतो होताना पाहायला मिळते। जरूर जरूर सूरज ने प्रयास किया था यहाँ पर रिवर्स अटेम्प्ट का सुबह से ही कोशिश कर रहे हैं। एक बार सफलता मिली भी परेश 11 स्पोर्ट्स क्लब के खिलाफ खेलते हुए अच्छा चौका जड़ दिया था वहां पर थर्ड मैन की दिशा में। इस बीच बारंबार कोशिश कर रहे हैं बट अनुभवी गेंदबाज के सामने किस तरीके से आपको ये सफलता मिलेगी इस बात को भी मद्देनजर रखना होगा। गेंदबाज फिर एक बार तैयार इस बीच उठाने की कोशिश बल्लेबाज गेंद को परख नहीं पाए पूरी तरह से गोल घूम गए थे और इसके साथ 22 के रूप में जरूर ऑफ द बैट अंपायर का इशारा। 1 रन चुरा 1 रन से इजाफा हो चुका है। स्कोरबोर्ड की बात की जाए तो स्कोर हिल चुका है 8 रन 4 गेंदों की समाप्ति ओवर। बल्लेबाज आक्रामक रूप के बल्लेबाज मैं कहना चाहूंगा इस बीच मयूर स्ट्राइकर एंड पर पहली गेंद पर क्या जबरदस्त स्ट्रोक लगाया था दोस्तों। मैदान के बाहर गेंद को ढकेलने में कामयाब रहे थे। ये अगली गेंद रमेश साहब की देखना होगा किस तरीके की बल्लेबाजी करेंगे। उठाया फिर वही दिशा वही रडार वही शो और जाती हुई गेंद फिर एक बार उसी दिशा में रिजल्ट सेम सिक्सर और सिक्सर। 6 रन से इजाफा 14 रन 5 गेंदों की समाप्ति पर हल्के महंगे जरूर साबित हुए। एक बड़े विकेट अब तो उनके खाते में अब तक मिली नहीं है बट बल्लेबाज मयूर की जितनी तारीफ की जाए कम है। देखिए बंदिश के ओवर है जानते बट उन्हें फर्क नहीं पड़ रहा क्योंकि गेंद सीमा पार ढकेलने में अब तक कामयाबी हासिल करते हुए बल्लेबाज मयूर। आखिरी गेंद अगर आखिरी गेंद में भी सेम स्ट्रोक सेम रिजल्ट देखने मिला तो कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा एक सम्मानजनक स्कोर खड़ा करने में टीम जरूर कामयाब रहेगी क्योंकि पहली ओवर में इस बीच रमेश साहब ने खर्च किया कुल 14 रन। यह आखिरी गेंद बल्लेबाज मयूर के लिए। फिर वही बार कोशिश रही थी खेल है ऑन साइड की दिशा में फील्डर स्क्वायर पे मौजूद है संदीप मास्टर बहुत ही अच्छे खिलाड़ी है जो कि बहुत ही जबरदस्त और मैं कहना चाहूंगा इस मैदान पर बहुत ही बढ़िया तरीके की फील्डिंग बल्लेबाजी जिन्होंने की। ओवर की समाप्ति अंपायर का इशारा कुल 15 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। बेहतरीन गेंदबाजी इस बीच रमेश के द्वारा। खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर याच्या माध्यमातून। दोन्ही चेंडूचा विचार केला तर लेग स्टंपवर टाकलेला चेंडूला भिरकावून लावलं लॉंगॉनच्या दिशेने 6 धावांकरिता। खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली मयूर याच्या माध्यमातून। तर गोलंदाजीचा विचार केला तर रमेश कुठेतरी महागडा होताना आपल्याला पाहायला मिळतोय पण क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला फारसं महत्व नसतं। खूपच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून। आता नौका फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडवर आता आपण पाहू शकता मयूर 2 घणाघाती षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता सूरज राम नक्कीच दुहेरी तलवारीचा मास्टरमाइंड म्हणून त्याला ओळखलं जातं। तो सुरेश राम आतापर्यंत कुठलेही इरादे स्पष्ट केले नाहीत। नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता तर मयूर याचा विचार केला तर आक्रमकरित्या गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली। अक्षरशः कहर करून टाकला या मैदानावर नौका फलंदाज माफ करा नौका गोलंदाज। पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली विकास याच्या माध्यमातून। कुठेतरी धावत्या आलेखावर रोखठोक लावण्याचा हा प्रयत्न असणारच आहे विकासवर। कुठेतरी एलआयजी एनकून राईट ओव्हर द विकेट खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली विकास याच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर एलआयजी एनकून राईट ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या इष्टीकडून मारा करतोय गोलंदाज विकास। पुन्हा एकदा काय होणार काय बिघडणार चेंडूला भिरकावून लावलाय चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि फलंदाज मयूर
बॅक टू डगाव म्हणजेच पवेलियनच्या दिशेने मार्गस्थ. निश्चित काय गरज होती का अशा प्रकारच्या फटकाची, कारण की विचार केला पॉवर प्लेच्या षटकाचा विराट, तर दोन षटकार या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. हा सामना इथून मात्र जिंकला असता तर निश्चितच कुठेतरी क्वार्टर फायनल ते सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकला असता शिवगर्जना हा संघ. परंतु जर विचार केला तर कुठेतरी गडबड करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळेच की काय तंबूच्या दिशेने परताना मिळाला हा मयूर हा फलंदाज. आता नवीन फलंदाज कुठेतरी दडपणाखाली असणार आहे, कारण की नवीन फलंदाजावर कुठेतरी दडपण निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. सेट होईपर्यंत विचार केला दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अजून देखील 12 चेंडू. आता इथून मात्र संपूर्ण जबाबदारी असेल ती सूरज राम या खेळाडूवर. नक्कीच सुरेश राम या खेळाडूचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू म्हणून ते जे संघामध्ये वारंवार निवड होताना पाहायला मिळते. यावेळी काय करामत दाखवणार, कुठेतरी त्रिजा फल उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतंय. मोठा झटका भेटतोय माऊली या संघाला आणि मात्र माफ करा रणजित या संघाला, आणि मात्र फलंदाज बॅक टू डगाव. निश्चित उत्कृष्ट गोलंदाजी विकास मताळे यांच्या माध्यमातून विचार केला पॉवर प्लेच्या षटकाचा तर 15 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र सुरेख कमबॅक. सलामीची जोडी बॅक टू पवेलियन जाताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र कमबॅक करतोय का माऊली हा संघ, जो संघ आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये कळंबोली क्रिकेटमध्ये आतापर्यंत फारची कामगिरी करू शकला नाही हा संघ. आता मात्र आज मात्र पूर्णपणे संधी आहे, कारण की विचार केला शनिवारच्या लॉर्ड्स मधील डीजे माऊली हा संघ कुठेतरी आपल्याला पहिल्याच राऊंड मध्ये पराभूत होताना पाहायला मिळाला. इथून मात्र अशाच प्रकारची फलंदाजी गोलंदाजी कॉम्बिनेशन 11 प्लेयरांचं क्रिकेटमध्ये असणं खूप महत्वाचं असतं. जर तुम्हाला कोणताही सामना जिंकायचा असेल तर तुमची फलंदाजी गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाची तेवढीच सुरेख साथ असणं तितकंच मैदानामध्ये गरजेचं असतं. नक्कीच गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ, मात्र चेंडूला भिरकाव लावलाय. चेंडू जातोय तारक शहर में 6 धावांकरिता आहाकारी षटकार. या षटकाराने सी धाव फलक होते हलकं. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 21 धावा. खूपच सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली सुनील याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. का या फलंदाजाला तिसऱ्या नंबरवर पाठवायचं कारण असेल, का या फलंदाजाला मोठी इच्छाशक्ती असणार आहे. निश्चित आल्या मात्र षटकाराने मात्र स्वतःचा श्रीगणेशाने करतोय. कुठेतरी तंबूमधून सेट होऊन आला की काय हा सुनील हा फलंदाज, कारण की विचार केला विकास मताळ्याचा 2 विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र सुनीलच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन. संदीप शेळके चेंडू खाली टू बाउंड चेंडूला गॅदर केलं आणि तोपर्यंत मात्र 2 धाव सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने संघाची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा अजून देखील एका चेंडूचा खेळणं बाकी. धावसंख्या 23च्या घरामध्ये. विचार केला माऊली या संघाचा तर पहिल्या सामन्यामध्ये या संघाने देखील 61 धावांचं आव्हान उभे केले होते. नवायाच्या खेळाच्या जोडावर ज्यामध्ये नेवायाच्या माध्यमातून 5 षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावांची पारी खेळी. त्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र पुन्हा एकदा करावे लागेल. शेवटचा चेंडू उत्कृष्टरित्या तिचा बाईकच्या माध्यमातून येते ती 1 धाव. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12.00च्या सरासरीनं 2 गडी बाद 24. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठेतरी सुनीलाचा विचार होता की अवांतर चेंडू होता, परंतु कुठेतरी अवांतर चेंडूच्या आतमध्ये येणारा चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बायच्या स्वरूपात 1 रन सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सलामीची जोडी आपण पाहू शकता महेश, तर दुसरी आपण पाहू शकता सुनील याने मात्र पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. हा रिटर फलंदाज म्हणून या संघामध्ये त्याची निवड होताना आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. दोन षटकांमध्ये मात्र 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मयुरेच्या नंतर मात्र सुनील सारखा खेळाडू आता मात्र शेवटच्या चेंडूवर जोपर्यंत मैदानामध्ये उभा असेल तोपर्यंत मात्र स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघाच्या पवेलियन मध्ये जल्लोष निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की क्षमता आहे मित्रांनो या खेळाडूमध्ये मोठे मोठे फटके मारण्याच्या आणि तोच क्षमता त्याने आल्या पहिल्या चेंडूवर दाखवून दिली. गोलंदाज प्रकाश
संघासाठी तिसरं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं. हाय एंड कडून मारा करत फलंदाज सुनील याच्यासाठी. तर स्ट्रायकिंग एंड वर एक राईट हँडेड फलंदाज सुनील. पंच घड्याळाचा जर विचार केला तर 5 वाजलेत. अजून देखील आपल्याला 2 महत्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंच दिनेश भोईर यांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर आणि येतोय तो मात्र अवांतरचा इशारा. या अवांतर धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय तो 25च्या घरामध्ये. विचार केला तर प्रकाशाचा विचार केला तर कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आणि पंच 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. थर्ड अंपायर यस मैदानामध्ये मी विनंती करतो. तिसऱ्या पंचांची मागणी केली तर मी विनंती करतो स्वतः ऑर्गनायझर मी विनंती करतो अरविंद ढेकळे आर्या. मी विनंती करतो अरविंद ढेकळे यांना. आर्या आपण जर मैदानामध्ये उपस्थित असाल तर तिसऱ्या पंचांची गोलंदाजीच्या शैलीवर मात्र आक्षेप घेण्यात आलाय आणि मी विनंती करतो प्रभात आंबोरे निश्चित अरविंद ढेकळे उपस्थित आहेत. यस आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान राखून तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अरविंद ढेकळे उर्फ आर्या एक उत्कृष्ट गोलंदाज मॅन विथ गोल्डन आर्म म्हणलं जातं. रॉयल या संघाचा एक प्रभावी अस्त्र आता मात्र थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतात. कुठेतरी दबाव गोलंदाजाच्या शैलीवर आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करण्यात आली. बघूया इथून मात्र प्रकाश कशा प्रकारची गोलंदाजी करण्यात पाहतोय. कारण की विचार केला तर कित्येक संघ आणि कित्येक खेळाडूला मात्र कारण की विचार केला कळंबोली टेनिस क्रिकेटचा तर फेकी गोलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये कळंबोली क्रिकेट असोसिएशन मधनं बाद करण्यात येतो. निश्चितच स्लोवर चेंडूचा असेल फुलटच चेंडू होता. निश्चितच उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच बाईकच्या माध्यमातून मात्र मिळते ते 1 धाव आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो 26च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आलेला हा फलंदाज मित्रांनो अंडर 19चा खेळाडू महेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर खेळताना पाहायला मिळेल. कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट क्रिकेट या खेळाडूने देखील सूरज रामचा विचार केला. हा खेळाडू देखील विचार केला तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा जेव्हा कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साकारली जाते तेव्हा सूरज रामच्या माध्यमातून ज्या प्रकारचा खेळ आणि तेव्हापासूनच हा खेळाडू स्वर्गीय रणजित 11 या संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळ करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. बघूया त्याच प्रकारची फलंदाजी महेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते का. तरी पंच वारंवार आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना असेल 1 षटक हाताळण्यासाठी 5 ते 6 मिनिटांचा अवधी भरपूर आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि मैदानाचा जर विचार केला तर 6 वाजता अंधार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे विनंती करतो मैदानाचा विचार केला तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26च्या घरामध्ये. दुसरा चेंडू असेल महेश याच्यासाठी फुलटच पद्धतीचा चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये गॅप सिलेक्शन एक उत्तम आणि जमिनीला सरकार ब्रँडेड चौकार. या 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या 3-0 30 रन आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. गॅप सिलेक्शन कशा प्रकारचा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट विचार केला डावकुरा हाताच्या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा रेदर क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं त्या प्रकारचा रेदर क्रिकेटिंग म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मैदानामध्ये महेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये पाहायला मिळतात. महेशाचा विचार केला तर चेंडूला मात्र भिरकावून लावलंय. गेंद गई तारुक शहर में 6 धावांकरिता आहाकारी षटकार. या 6 धावेने धाव फलक होते हलकं. धाव फलकावर धावा आपण पाहतोय. माझे साथी गुणलेखन मित्र आम्हाला सुचवतात 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. बॅटीच्या नीट पट्ट्यात येणारा चेंडूला भिरकावून लावला. लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांकरिता षटकार. महेश याचा विचार केला तर अष्टपैलू कामगिरी पाहतोय आपण त्याच्या माध्यमातून. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार होता. त्यानंतर षटकाराने मात्र
सुरुवात होताना पाहायला मिळते. निश्चित उल्लेख केला होता महेशाचा त्याच प्रकारचा फटका खूप उंचावून पाहतोय सत्ता क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आता मात्र अंग काढताना तो मैदानामध्ये पाहायला मिळते आणि झेल मात्र जमिनीला दान होते. कोणत्या खेळाडूचा? जो खेळाडूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता अशा खेळाडूचा झेल म्हणजे महेश या खेळाडूचा झेल मैदानाला जमिनीला दान होतोय. आणि इथून मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये हा झेल म्हणजे अजून देखील 7 ते 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. या त्या 7 ते 8 चेंडूंमध्ये हा झेल कितपत मागाडा धरतोय. मैदानाचा विचार केला 39 धावा धापलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झालाय, माफ करा 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 39 धावा धापलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. चार चेंडूच्या समाप्ती अखेर 39 धाव फलकावर पाहायला मिळतात. आता स्ट्रायकिंग एंडर येतोय सुनील याचा विचार केला तर चेंडूला भिरकाव लावलंय, चेंडू जातोय. खूपच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पंच आम्हाला दर्शवतील नक्कीच. अंतिम क्षणाला मात्र चेंडू भूमीला दान होतोय. हे एका धावेने धाव फलक होते. हलका धाव फलकावर आपण धाव पाहू शकता. 40 धावा 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 40 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते प्रकाशाच्या माध्यमातून. तर स्ट्रायकिंग रेटचा महेश याचा विचार केला तर रणजित कट्टे पाटील या संघातून अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कायमच वर्णी लागते. आता मात्र स्ट्रायकिंग रेट पाहू शकता. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, भेदक गोलंदाजी तसेच प्रकाशाच्या माध्यमातून ब्लॉकल प्रतिचा चेंडूला भिरकाव लावले. स्ट्रेट ड्राईव्ह गोल्या मात्र चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल. पंच आम्हाला दर्शवतील नक्कीच. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल. तर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या धावपस्थिती 42च्या घरामध्ये. चला विनंती असेल माऊली संघ कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. अजून देखील एका षटकाचा खेळ न बाकी. आता देखील खूप हुशार झालाय. मी विनंती करतो संदीप शेडगे तसे विकास मताळे सिनियर प्लेयर आहेत माऊली या संघाचे. येणाऱ्या कालावधीत आपल्याला सामने जर जास्त षटकाचे खेळायचे असतील तर आपण देखील ऑर्गनायझर ला सहकार्य करायचे. कारण की इथून मात्र 2 महत्वपूर्ण सामने आपल्याला खेळायचे. क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल सारखे 2 महत्वपूर्ण सामने. आणि मैदानामध्ये जर विचार केला तर लवकर अंधाराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे स्पीडअप करायचे सर्व संघ इथून देखील. आणि इथून पुढे होणारे दोन्ही सामने 3-3 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्यायची. मैदानाचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. चला रणजित कट्टे पाटील संघ आपल्याला देखील विनंती स्पीडअप करायचंय. तसे पंच अजिंक्य आणि दिनेश भैर यांना देखील विनंती असेल आपण वारंवार सूचित करायचे. 5 वाजून 10 मिनिटं झालेत. 2 सामने महत्वपूर्ण अजून देखील खेळायचे आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वर्णी लागते. गोलंदाज विकास मताळे ज्याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं गेलं होतं. रनआउटची संधी असेल आणि रनआउटच्या माध्यमातून मात्र एक महत्वपूर्ण मोठा मासा गाळाला. सुनील देखील बॅक टू पॅव्हिलियन. काय गरज होती का अशा प्रकारच्या फटकाची? कारण की स्वतःवर विश्वास दर्शवला नाही फलंदाजाने. कुठेतरी फ्लंबर आपल्याला पाहायला मिळाला, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु तिथून मात्र एक छोटी डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सुनील मात्र तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला. ज्या सुनीलच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये याच गोलंदाजावर मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले त्याच गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र स्वतःचं आत्मबलिदान. काय गरज होती का अशा प्रकारच्या फटक्याची? इथं मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण राहतंय रणजित कट्टे पाटील या संघासमोर. नक्कीच काय गरज होती का? काय की सुनील याचा विचार केला तर ह्याच गोलंदाजा विरुद्ध पहिल्या चेंडूवर घणाघाती षटकार आपल्याला होताना पाहायला मिळाला होता. कुठेतरी क्रीजचा अतिवापर करून टाकलेला चेंडू होता परंतु रनआउटची संधी होताना पाहायला मिळते. मी विनंती करतो अनिकेत अँकर आपला 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर यांच्यासाठी आपल्याला एलईडी टीव्ही कूलर आहेत. तर स्कोरबुक मध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल करण्यात येणार नाही याचं लक्षात घ्यायचे. आपल्या प्लेयरची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. अनिकेत अँकर इथे मात्र जिथे मात्र 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण फलंदाच्या माध्यमातून आणि या 2 धावेने
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 44च्या घरामध्ये. नवीन बॅट्समन आता मात्र मैदानामध्ये सहयोग मैदानामध्ये आता मात्र खेळताना पाहायला मिळतोय. त्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचं षटक टाकतो तो गोलंदाज विकास. आता मात्र लोअर पद्धतीचा उलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. राधा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. सुरेख फेकी परंतु कुठेतरी 2 धावा रोखू शकणार नाहीत. खूप उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून ज्यावेळेस मैदानामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही त्यावेळेस अशा प्रकारचं क्रिकेट असणं फार गरज आहे. कारण की एकेरी आणि दुहेरी धावला देखील क्रिकेटमध्ये तेवढंच महत्व असतं मित्र. कारण की मोठे फटके कोणताही खेळाडू मारतो परंतु जो खेळाडू सिंगल आणि दुहेरी धावेवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो तो खेळाडू मात्र आपल्या संघासाठी फार येणाऱ्या कालावधीत उपयुक्त पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच महेश याचा विचार केला तर खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके जरी नाही आले तरी मी सिंगल डबल करू शकतो असं मात्र दाखवून दिलंय. चेंडूला भिरकाव लावण्याचा प्रयत्न, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि मात्र महेश बॅक टू डगआउट पवेलियनच्या दिशेने मार्गस्थ. नक्कीच महेश याचा विचार केला तर 7 चेंडू मध्ये 19 धावेचे उपयुक्त खेळ आपल्याला पाहायला मिळाले. त्याचे वारंवार रणजित कट्टे पाटील या संघामधून अष्टपैलू म्हणून त्याचे वारंवार म्हणे लागताना आपण पाहू शकता. नौका फलंदाज येते अमित तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकता सहयोग. तर गोलंदाजीची कमान स्वीकारतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, लास्ट षटक म्हणून त्याला ओळखलं जातं. ते षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विकास याचा विचार केला तर 4 चेंडू टाकत नक्कीच खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते विकास याच्या माध्यमातून. जेवढे पण 4 विकेट झाले तेवढे 4 विकेटचं पतन मात्र विकास यांनी पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली विकास याच्या माध्यमातून. पण सहयोग याचा विचार केला तर ऑलराऊंडर म्हणून या संघात त्याची वारंवार निवड होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला भिरकाव लावण्याचा प्रयत्न, कुठेतरी झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच पहिली रन पूर्ण दुसऱ्या रनच्या शोधामध्ये मात्र सहयोग बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र तिथे स्थिर राहिलेली 47च्या घरामध्ये. 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या 17 मधील शेवटचा चेंडू असेल मित्रांनो. बघूया किती धावा खर्च करतोय. अर्धशतकाला गवसणी घालतोय का स्वर्गीय रणजित कट्टे पाटील हा संघ. इथून मात्र होतोय एक निर्धापती चेंडू म्हणजे 47 धावाकडून 48 धावांचं आव्हान असेल. स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघ. इथून मात्र 20 मिनिटांचा अवधी असेल दोन्ही संघांसाठी. चला स्पीडअप करायचं दोन्ही संघ. निश्चित विचार केला तर 4 षटकांमध्ये 47 धावाकडून 48 धावांचा आव्हान असेल. 12च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील आणि गडी मात्र 47 धावा काढत असताना 5 गडी तंबूच्या दिशेने परतले. त्यामधले 2 खेळाडू मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आणि उरलेले 3 खेळाडू विकास याच्या गोलंदाजीवर आपल्याला बाद होताना पाहिलं. म्हणजे विकास याच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजी. चला मैदानामध्ये बॉल घेऊन जायचे. आदेश पवार यांना विनंती असेल. तसेच विनंती करता माऊली संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायची माऊली संघ. तसेच पहिले सत्र झाल्यानंतर मी वारंवार एक ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहायला मिळतो कारण की आमच्याच सेक्टर मधील
पद्धतीने त्याने विचार केला. वेळाचा कमतरता आहे तर निश्चितच श्रीकृष्ण डीजे त्याच्यात अमर फायके सर्व प्रकारच्या हळदी असतील, लग्न समारंभ असतील, बर्थडे असतील, त्या माध्यमातून अमर फायके यांच्या माध्यमातून उत्कृष्ट श्रीकृष्ण डीजे आपल्याला मैदानामध्ये कोणाला जर ऑर्डर असतील तर निश्चितच संपर्क साधा. सुरमय संगीत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर निश्चितच कुठल्याही क्रिकेट टुर्नामेंट असतील, हळदी समारंभ असतील, 47 धावा आहेत. 48 धावांचं आव्हान असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आणि दोन्ही पंचांना देखील विनंती असेल की 4 षटकांसाठी 20 ते 25 मिनिटांचा अवधी असेल. त्वरित सर्व संघांना मात्र अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अंपायर देखील विनंती वारंवार सूचित करायचंय आणि अँकर कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाहीत. 5:15 वाजलेत, अजून देखील 2 महत्वपूर्ण सामने खेळवायचे. बॅट्समॅनचा जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज विश्वा, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतो डावकुरे हाताचा एक हार्ड हिटर फलंदाज. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला पुरस्कार नावा, ज्याच्या माध्यमातून 36 धावा. पहिला चेंडू हायवेंड करून आणि विश्वा याच्या माध्यमातून हा करता चेंडू जातो तो बिग 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 षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केले. चेंडूला भिरकाव लावलाय 6 धावांकरिता आहाकारी षटकार. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. विश्वा याच्या माध्यमातून कुठेतरी विश्वासजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावेने मात्र श्री गणेश गेला आपल्या वैयक्तिक आणि सांघिक पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज याचा विचार केला तर पहिल्या चेंडू मात्र 6 धावा फलकारा पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर विश्वा तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर नवा. तर गोलंदाजीची कमान स्वीकारतोय सूरज. राईट ओव्हर द विकेट. 5 डाव इष्टीकडून हलक्या हाताने तटवलेला चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. हे एका धावेने धाव फलक होते बिघाड. या एका धावेने धाव फलक होते. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथून मात्र जर विचार केला 7 धावा धावफलकावर 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. इथून मात्र विचार केला 48 धावांचं आव्हान असेल म्हणजे 12ची सरासरी राखून ठेवावी लागेल दोन्ही फलंदाजांना. त्याच प्रकारचे म्हणजे एखादा मोठा फटका आणि त्यानंतर मात्र सिंगल दुहेरी धावा ह्या प्रकारचं समीकरण दोन्ही फलंदाजाच्या मनामध्ये असेल. बघू या समीकरणावर लागू ठेवतोय कारण की नवनाथ जाधव याचा जर विचार केला तर हा खेळाडू खूप फॉर्म मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर निश्चितच सर्व क्रिकेट रसिकांना देखील एक विनंती असेल की आमच्या सेक्टर मधील मोहन भास्कर यांच्या माध्यमातून एमएनपरी एंटरप्राइजेस सर्व प्रकारचे क्लिनिंग मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारच्या फॉर्मचा उल्लेख केला होता त्या प्रकारचा फॉर्म कायम टिकवून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तर टू बाउन्स सीमारेषा बाहेर. नावनाच्या माध्यमातून एक उत्तुंग चौकार. या 4 धाव्याने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. माऊली या संघाचा जर विचार केला तर कित्येक वेळा संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हा संघ आज मोठमोठ्या संघांसमोर खेळ करताना पाहायला मिळतो. याच कारण की नवनाथ याचा फॉर्मचा जर विचार केला परंतु मात्र एक लॉलीपॉप चेंडूवर मात्र त्रिपळाचित बाद यष्ट मात्र उद्ध्वस्त. नवनाथ बॅक टू पॅव्हिलियन. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं नवनाथ याच्या माध्यमातून. पण सहयोग याचा विचार केला तर टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा चेंडू आणि मात्र फलंदाज बॅक टू डगआउट पवेलियनच्या दिशेने पाहायला मिळतोय. खूपच सुरेख देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर मी कमबॅक करू शकतो हे दाखवून दिलंय सहयोगाने. आणि मात्र नवनाथ बॅक टू डगआउट. नौका फलंदाज विलास नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये विकास मताळे. आता मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. नवनाथ याचा विचार केला 12ची सरासरी राखून ठेवायची होती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा मैदानामध्ये आल्या होत्या, परंतु काय गरज होती का अशा प्रकारच्या फटकेबाजीची? कारण की पॉवर प्लेचे षटक निश्चितच मित्रांनो 2 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, परंतु इथून मात्र कुठेतरी समीकरण एक ज्या प्रकारची खेळी ज्या प्रकारचं समीकरण आहे ते डोक्यामध्ये घेऊन खेळाडूंना मात्र हे समीकरण पूर्ण करावे लागेल. कारण की मित्रांनो थेंबे थेंबे तळ साचे जोपर्यंत एका एका थेंबाने मात्र त्याला आपल्याला साचताना पाहायला मिळत. त्याच प्रकारच्या धावा विकास मताळेच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती त्याहून सुरेख फटका झेंडूला लावला तर सीमारेषा बाहेर.
एक ब्रँडेड षटकार. Yes. खूपच चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. विकास याच्या माध्यमातून कुठेतरी बॅटीच्या पट्ट्यात येणारा चेंडूला भिरकावला लॉंगांच्या दिशेने. बिग 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 षटकार. या 6 धावेने धाव फलक होते हलका. धाव पोचते 17 धावा. खूपच चांगल्या प्रकारचे क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. कधी इकडे तर कधी तिकडे सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळते. लाऊड अपील मात्र केली होती. एका षटकाच्या समाप्ती अखेर 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजी पाहायला मिळाली. कधी सामना इकडे तर कधी तिकडे. काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक असणारच आहे. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळते. इथून मात्र जर विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 31 धावा. तर याची स्पीडअप करायचं आहे. कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग द्यायची नाही. अजून देखील गोलंदाजाला वारंवार आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिली जाते. तसेच दुसऱ्या फेरीतील विजेता संघ, दुसऱ्या फेरीतील सर्व विजेता संघ यांना विनंती आहे की आपण लॉस साठी यायचंय. मी विनंती करतो साईकृपा संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर मात्र रिया श्री गणेश संघाचे कर्णधार. आणि हा सामना त्वरित संपता. जो सामना जिंकेल त्या संघाचे कर्णधार. तिन्ही संघाचे कर्णधार हा मॅच संपताच. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि मात्र फलंदाज बॅक टू डगआउट पवेलियनच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच समालोचन कक्षेतून विनंती येते. वेळेच्या अभावी आपल्याला हा सामना लवकरात लवकर पुढे न्यायचा असणारच आहे. कारण की अजून देखील 2 सामने खेळवायचे असणारच आहे. कृपया पंच, मुख्य पंच असतील, स्क्वेअर लेग पंच असतील, अजिंक्य खटकाळे यांना विनंती असणार आहे. कृपया वेळेच्या अभावी लवकरात लवकर हा सामना उरकून घ्यायचा असणारच आहे. नौका फलंदाज संदीप येतोय. त्याच्या माध्यमातून उपयुक्त खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तसेच इथून पुढे जे संघ तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करतील, पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपले 12वा खेळाडू देखील अतिथी कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. कारण की मित्रांनो जर विचार केला रामदास शेवाळी प्रतिष्ठान कळंबोली पुरस्कृत आयोजित शिवशंभू चषक या सामन्यांद्वारे खूप उत्कृष्ट आयोजन मैदानाचा जर विचार केला तर एखाद्या मोठ्या टुर्नामेंटला लाजवेल अशा प्रकारचं आयोजन शिवशंभू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्या माध्यमातून उत्कृष्ट ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहू शकता. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहू शकता. खूप ब्रँडेड ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंची LCD आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मात्र बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी कूलर असणार आहे. आणि त्यानंतर मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी ब्रँडेड शूज. आणि मग मैदानाचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण जर ट्रॉफीज पाहिल्या तर खूप उत्कृष्ट ट्रॉफीज मैदानाच्या आपल्याला या संपूर्ण सामन्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. म्हणजे खूप उत्कृष्ट आयोजन आणि ते आयोजन आता मात्र कुठेतरी सफल होताना पाहायला मिळतंय. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण देखील या आयोजनाला सहकार्य करायचंय आणि त्वरितच सामन्याला मात्र कारण की इथून मात्र आपल्याला सामने जर जास्त षटकाचे खेळवायचे असतील तर लवकरात लवकर सामन्याला स्पीडअप करायचे. विकास मताळे ज्या प्रकारची फलंदाजी करत होता शेवटच्या चेंडूवर असणं फार महत्वाचं होतं, परंतु आत्मबलिदान करतोय आणि अनिकेत अँकरच्या माध्यमातून मोठा फटका. परंतु सूरज राम पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या मित्रांनो. तिथून मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू फेकले गेलेत. 4ही चेंडू निर्धाव. बघूया या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मिडल षटक टाकण्याचा मान या गोलंदाजच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय का. 4 चेंडू 2 विकेट 4 निर्धाव. काय बोलायला गोलंदाजा बद्दल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 5वा निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हे तर मात्र शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय का. कारण की समीकरण होतं 18 चेंडू आणि 31 धावा. आता समीकरण उरतंय 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. बघूया 13 चेंडू 31 धावा. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय का सूरजच्या माध्यमातून. आणि मात्र शेवटचा चेंडू देखील निर्धाव. माफ करा यष्टी मात्र उद्ध्वस्त. म्हणजे मिड अँड प्लस 3 विकेट. खूप उत्कृष्ट गोलंदाजी गोल्डन षटक या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मिडल टाकण्याचा मानकरी सूरज राम.
याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये 17 धावा मित्रांनो 18 चेंडून 31 धावेची आवश्यकता असताना मेडन छटन टाकण्याचा मार या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणजे एखाद्या गोलंदाजाला लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. समीकरण येणारे 12 चेंडू विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. कृपया पंच विनंती असणार आहे सामन्याला लवकरात लवकर पुढे न्यायचं आहे कारण की अजून देखील 2 सामने खेळवायचे असणारच आहे. वेळेच्या अभावी आपल्याला हा सामना पूर्णपणे पार पाडायचा असणारच आहे. कुठलाही अंधार होता कामा नये कृपया विनंती असणार आहे. नक्कीच आजच्या दिवसातील पहिलं मिडन षटक टाकलं सूरज राम याने. 3 विकेटची सांगता होताना पाहायला मिळाली सूरज राम याच्या माध्यमातून. तर वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन होतोय तो गोलंदाज सहयोग. कशा प्रकारची गोलंदाजी निश्चितच खूप उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 8 ते 9 टुर्नामेंट कळंबली क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळाल्या परंतु अजून देखील एकही षटक मेडन कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं गेलं नव्हतं. आणि कळंबली क्रिकेटमध्ये अजून देखील माफ करा परेश कडके यांच्या माध्यमातून मात्र एकटा विरुद्ध मेडन षटक आलं होतं. त्यानंतर मात्र आता मात्र सूरजराम याच्या माध्यमातून देखील दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संदीप शेडगे देखील बॅक टू पवेलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक मोठा मासा ज्या खेळाडूकडे शेवटचा मात्र विश्वास होता तो खेळाडू देखील तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. इथून मात्र येणारे 10 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. कॅप्टन अनिकेत अँकर आपल्याला विनंती आहे कोणत्या प्रकारची विकेट पडल्यानंतर टीम मिटिंग घ्यायची नाही. त्वरित चेंडू फेकायचा मैदानामध्ये कारण की इथून मात्र विचार केला 10 चेंडू 31 धावा समीकरण अवघड असणार आहे पण अशक्य नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 38 धावा असताना नुकताच पार पडलेला सामना आणि त्या माध्यमातून मात्र फलंदाजाने मात्र त्या 38 धावा पूर्ण केल्या होत्या. म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो जर आणि तर या शब्दाला महत्व नसतं. कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने ती क्षमता असते फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. आपल्या संघाच्या बाजूने सामना बघूया इथून मात्र हे 2 खेळाडू आता मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळ करतात का. आता मात्र उत्कृष्ट गोलंदाजी सहयोगाच्या माध्यमातून पहिल्या षटकांमध्ये 17 धावा खर्च करून सुद्धा का कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दुसऱ्या षटकासाठी सोपवला याचं मूर्तिमत्त उदाहरण मात्र मैदानामध्ये दाखवून देतो तो गोलंदाज सहयोग. तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. आता चौथा चेंडू कुठेतरी दावे एसटीच्या बाहेर. यास पंच दिनेश वैर यांचे दोन्ही हात जमिनीवर समांतर. अवंतर चेंडूचा इशारा. या अवंतर चेंडूने 9 चेंडू नंतर मैदानामध्ये 1 धाव आता मात्र पाहायला मिळते ती पण अवंतरच्या स्वरूपामध्ये. म्हणजे कुठेतरी उत्कृष्ट क्रिकेट या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 चेंडू 31 धावा आवश्यकता असताना आता समीकरण उरतं 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू नंतर 1 धाव मैदानामध्ये पाहायला मिळते ती पण अवंतरच्या माध्यमातून. म्हणजे कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र बॅक टू बॅक या षटकामध्ये अवंतर चेंडूचा विचार नाही केला तर 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव पाहायला मिळतं सहयोगाच्या माध्यमातून. कुठेतरी प्लंबर पाहायला मिळतात हे नवे खेळाडू. आणि समीकरण मात्र 8 चेंडू 31 धावा. येणारे 8 चेंडू विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. हायव्होल्टेजचा सामना नक्कीच असणारच आहे. चेंडूला भिरकावून लावले कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेखा पार. पंच आम्हाला दर्शवतेत हा आहे चपराकी चौकार. दूसरा भी परेश कडके ने मैच मेडन मारा. किती धावा झाल्या? 5 चेंडूच्या सामर्थ्य अखेर 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू येणारे 6 चेंडू विजयासाठी 25 धावेची आवश्यकता. म्हणजे 4 घणाघाती षटकार आणि हा पूर्ण क्रिकेटचं चित्र विचित्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित आतापर्यंत जर विचार केला तर कळंबलीमध्ये पहिल्यांदाच कोणत्या तरी खेळाडूला आपल्याला LCD आणि मात्र कूलर आपल्याला पाहायला मिळतो. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी कोणता खेळाडू मात्र इथून मात्र LCD
आणि हा कूलर आपल्या नावावर करून जातोय. उद्या मात्र हे समीकरण आपल्याला ह्याच टायमिंगला पाहायला मिळेल, परंतु आज मात्र सर्व खेळाडूंना इथून मात्र 2 सामने आहेत. उत्कृष्ट खेळ करावा लागेल. शेवटचं षटक 25 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली महेश याला जेड करून मारा करेल शेवटच्या षटकाचा. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना आता मात्र येतो एक अवांतर पद्धतीचा चेंडू. या अवांतर धावसंख्येने आता मात्र समीकरण जाऊन पोहोचतोय. ते येणारे 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. बघूया फलंदाजच्या माध्यमातून 4 षटकार पूर्ण केले जातात का. 6 चेंडू आणि 24 धावा. बघूया समीकरण मात्र अवघड आपल्याला पाहायला मिळते, परंतु अशक्य असं नाही मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये 6 बॉल 38 धावांचे मी बारबार उल्लेख करतोय, कारण की मित्रांनो कित्येक असे विक्रम आहेत ते क्रिकेटमध्ये पूर्ण झाले. तर मोठा फटका लगवायचा प्रयत्न. दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने यस पंचांचा मात्र एक हाफ रन, एक शॉर्ट रनचा इशारा म्हटलं एकच धाव आता मात्र पाहायला मिळते. आणि रनआउटच्या माध्यमातून देखील फलंदाज पहिल्यांच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतो. कुठेतरी आत्मबलिदान तिचे विचार फलंदाजाने ओळखलं होतं की आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र मोठे स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे स्वतःचं आत्मबलिदान करताना पाहायला मिळतोय तो खेळाडू. आणि नौका फलंदाज मात्र स्पीडअप करायचा आहे. नौका फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. संदीप नवीन फलंदाज संदीप आता मात्र मैदानामध्ये. तिथे विचार केला तर इथून मात्र एक निर्धाव चेंडू. पंचांकडे मात्र जोरदार अपील आणि पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज राधे देखील बॅक टू पवेलियन आणि नवीन फलंदाज गोल्या आता मात्र मैदानामध्ये याला येताना पाहायला मिळते. समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडूने अजून देखील मैदानामध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. नौका फलंदाज गोल्या आहेत नवोदित खेळाडू. हा सामना संपताच दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तीन चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे आणि गोल्याच्या माध्यमातून इनसाइड एज घेऊन निश्चित आम्ही त्याचा जर विचार केला तर मित्रांनो एक्साइटमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खराब थ्रो. येणारे 2 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करायचे दोन्ही संघ. 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेशाचा जर विचार केला तर डावखुरे हाताचा हा गोलंदाज मित्रांनो टप्पा पडल्यानंतर चेंडू आता मात्र मैदानामध्ये बाहेरच्या दिशेने वरताना पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू टप्पा पडल्यानंतर दोन्ही दिशेने टर्न करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र महेशच्या दिशेने. 1 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चला महेश याला देखील विनंती असेल स्पीडअप करायचे. 1 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे आणि मनकट विकेट बाद नसणारे याची नोंद घ्यायची. आता मात्र शेवटच्या चेंडूवर येतोय तो मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूने झेड खाली, परंतु चेंडूला मात्र सेफली गॅदर आणि त्याला विनंती बॉल द्यायचा आहे. सामना जिंकतोय तो स्वर्गीय रणजित गट्टे पाटील हा संघ. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मैच कौन था? महेश है ना? तो इसी के साथ मैं निवेदन करना चाहूंगा महेश जिन्होंने
मैडन ओवर सूरज राम से मैं निवेदन करूंगा, मैन ऑफ द मैच के लिए नवाजे गए खिलाड़ी, बहुत ही जबरदस्त मैडन ओवर जिन्होंने इस मैदान पर फेंकी, एक शौर्य अपने खाते में दर्ज किया। मैडन ओवर जिसमें 3 विकेट अपने खाते में दर्ज किए, बहुत ही लाजवाब गेंदबाजी देखने मिली। देखिए एक और शौर्यदार खिलाड़ी सूरज राम जिन्होंने इस मैदान पर एक चमत्कार कर दिखाया। मैडन ओवर जिस पिच भावेश उल्वेकर, सुरेश मुनीम की बात की जाए तो आज लिस्ट में एक और नाम जुड़ता हुआ दोस्तों, कलम्बोली का खिलाड़ी सूरज राम जिन्होंने एक ओवर जो कि मैडन थ्रो की और उसमें 3 विकेट अपने खाते में दर्ज किए। साथ ही साथ अजिंक्य, आपका बहुत बहुत धन्यवाद आपके सहयोग के लिए, अंपायरिंग के लिए, जो बाउंड्री रुका है तो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। मैं निवेदन करना चाहूंगा दिनेश भोईर साहब से कि इस खिलाड़ी को नवाजा जाए, मैन ऑफ द मैन का खिताब देके। देखिए बढ़िया गेंदबाजी, दिलचस्प बल्लेबाजी, बहुत ही अच्छा, सुबह से जो मेहनत कर रहे हैं कहीं ना कहीं जरूर रंग लाइए। जबरदस्त तरीके का क्रिकेट सूरज राम की ओर से हमें देखने मिला, रंजित कट्टी टीम की ओर से देखने मिला। क्या बढ़िया क्रिकेट, क्या बढ़िया लय में सभी खिलाड़ी जोश और जल्लोष में। तो इसी के साथ मैन ऑफ द मैच का खिलाड़ी जो जोरदार तालियां दोस्तों, एक बहुत ही अच्छा खेल, मैडन ओवर का गौरव जिसके खाते में दर्ज हुआ, 3 विकेट, 1 मैडन ओवर और बढ़िया बल्लेबाजी। सूरज राम ऐसे खिलाड़ी को हौसला अफजाई किया, तालियों के साथ यहां पर नवाजा जाए मैन ऑफ द मैच का खिताब देकर। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, इसी तरह की कामयाबी आपको हमेशा रखनी है, अच्छा क्रिकेट खेलना है। बहुत बहुत शुभकामनाएं आपकी टीम को।